तर आता ब्रेकिंग बातमी आलेली आहे। 12 जिल्ह्यातील लोकांना शक्तीपीठ महामार्ग नकोय असं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न देखील यावेळेला सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे। गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नकोय, सरकारनं फेरविचार करावा असं देखील यावेळेला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। या 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना। आणि म्हणून आमची सरकारला विनंती, आम्ही सातत्याने विरोध करतोय, आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेरविचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी